हाय गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी नव्याने स्वागत आहे. तर गाईज, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कारल्याची रेसिपी. आता कारलं म्हटलं तर सगळ्यांचे तोंडे वाकडे होतात. ती कॉमन गोष्ट म्हणजे कारले सहजा कोणाला आवडत नाही. आणि म्हणजे मी ही रेसिपी का बनवते, कारण की खूप जणांना कारल्याची भाजी आवडत नाही. पण तसं पाहिलं तर कारलं खाणं शरीराला चांगलं असतं, पण तरी ते कडू लागते म्हणून सहजा कोणी खात नाही. लहान पोरं तर अजिबात खात नाही, माझ्या घरातसुद्धा खात नाही. तर म्हटलं मी अशा पद्धतीने बनवणार आहे की जेणेकरून ज्यांना ही भाजी आवडत नाही, म्हणजे ज्यांना कारले आवडत नाही, ते सुद्धा ही ट्राय करतील. तर चला, तर असं की तुम्हाला मी सांगत नाही, ट्राय रेसिपीकडे वळूया. तुम्हाला दिसेलच मी नक्की कारल्यापासून काय बनवते ते. तर गायचं बघा, तुम्हाला बोललं तर कारल्यापासून एक रेसिपी बनवते की ती तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे लहान पोरं जास्तीत जास्त नाही, म्हणजे असे तर पोरं पण नक्की खातील. तर आता हे बघा, आता आपण हे पहिले दोन साईडचे कट करून घेऊ. तर आता आपण हे कट करून घेतले. आता आपल्याला हे काय लोक असं हे पूर्ण जे असतात काट्यासारखं ते पूर्ण काढतात, आपण काढायचं नाही आहे. आता आपण स्लाईससारखे चकल्यासारखे करून घ्यायचे. पातळ करा. मीडियममध्ये करते. खूप छान लागते अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली. म्हणजे याला भाजी नाही बोलता येणार, तुम्हाला पुढे कळेलच नक्की काय आहे ते. हे पण त्याच पद्धतीने आपण कट करून घ्यायचं. आता आपले कट करणं होतच आलंय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे आहे हे मधलं ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं. पूर्ण म्हणजे असं राऊंडमध्ये पूर्ण असं करायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीने केलं हे पूर्णच काढायचं. फक्त जी साईडची चकरी आहे ती त्या पद्धतीने करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने आपण सगळे काढून घेऊ. तर काय जे बघा, आता आपले चकल्या झाल्यात करून. मध्ये तुम्हाला बोलले मी बियांचं पूर्ण काढायचं आहे. आता आपण याला याच्या मीठ टाकणार आहे. मीठ का टाकलं आहे, कारण त्याचा जो कडूपणा असतो तो निघून जाईल. आता हे आपण फक्त 10 ते 15 मिनटं आपण याला साईडला ठेवणार आहे. तर गाईज आपले 15 मिनटं झाले. मी साईडला रेस्ट करायला ठेवलं होतं. हे बघा, आता याचं पूर्ण मिठाचं पाणी आपण काढून घेऊ. तर गाईज बघा, आता पूर्ण पाणी काढून घेतले मिठाचं, मी धुवून घेतले चांगले. आता याच्यामध्ये आपण काय ॲड करायचं आहे, चण्याचं पीठ घेतलं आहे मी, तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही ते वापरू शकता. मला नाही अवेलेबल म्हणून तांदळाचं पीठ घेतले. असं काही नाही, दोघांचं पीठ तुम्ही वापरू शकता जे असेल ते. तर पहिले आपण चण्याचं पीठ टाकू, 1-2 चमचे टाकू, आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकू. त्याचबरोबर मसाले ॲड करू. आता आपण थोडा जिरा, जास्त नाही थोडा टाकलं, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आणि थोडी कलरला म्हणून ही अर्धा चमचा कमी तिखट. ही मसाले ॲड करून झालेत आपले. आणि आपण थोडं मीठ टाकू, कारण की जर मगाशी मीठात आपण मीठ लावून त्यांना ठेवलं होतं. जास्त नाही, थोडं टाकायचं. आता हे आपण पूर्ण हाताने मिक्स करून घेऊ. पूर्ण पीठ याला लागलं पाहिजे.
पुन्हा मिक्स करून घेऊ. यात थोडं पाणी टाकू, जास्त नाही, थोडा ओलसरपणा, की जेणेकरून जे मसाले आहेत ते त्यावर चांगले लागले जाते. आणि हे आपण एका तव्यावर किंवा एखाद्या पॅनवर चांगलं तेल टाकून फ्राय करायचं. खूप छान रेसिपी होती ही. तर आपलं आता हे झालं आहे पुन्हा मिक्स करून. आता आपण फ्राय करून घेऊ. तर आता मी गॅस पेटवला आहे, तवा ठेवला आहे. आपण थोडं तेल टाकून घेऊ, पूर्ण पसरून घेऊ. आता हे एक एक आपण याच्यावर सोडायचं. जे तुम्हाला मी सांगितलं. पूर्ण तव्यावर बसेल. माझे कारले छोटे होते त्यामुळे त्याच्या चकल्या जरा छोटे छोटे झाले. पूर्ण साईडने लावून घेते, मध्ये पण टाकते. आता हे आपल्याला एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे. तर आपण आता सगळे फ्राय करायला टाकले. वरून थोडं तेल टाकू अजून. तर तुम्हाला वाटलं तुम्ही पूर्ण म्हणजे असं जसं आपण भजी वगैरे काढतो तळतो, तुम्ही त्या पद्धतीनं केलं तरी पण चालतील. पण जर तुम्ही ह्या पद्धतीनं केलं तर एकदम कुरकुरीत आणि कडक होतात. मग तुम्ही याच पद्धतीने करा. मग याला तेल पण कमी लागतं. गॅस थोडा कमी करते मी. आणि एक साईड आपण चांगली फ्राय होऊन द्यायची. आता आपण वेट करू एक साईड पूर्ण चांगली भाजीपर्यंत. तर गायचे बघा आता आपण एक साईड बघून झाली आहे का. तर हे बघा किती कलर चेंज झाले आणि किती मस्त दिसत आहे. तर आपण एक एक करून पलटी मारून घेऊ. गॅस कमीच ठेवला मी. एकदम कडक झाले. सगळ्यांचे कलर चेंज झाले तुम्ही बघू शकता. सरकतात म्हणून हाताचा वापर करायला लागतो. आणि दिसायला पण किती मस्त दिसत आहे. अशी आपण ती बाजू फ्राय करून घेतली. तशी आता ही बाजू आपल्याला त्याचप्रमाणे फ्राय करून घ्यायची.
स्टार्ट. तर गाईज बघा आपली दुसरी भाजी पण चांगली भाजली गेली, बघा बघू शकता. आता आपण हे सगळे काढून घेणार आहोत. मला आवाज येत असेल किती कुरकुरीत झालेत ते. आणि गॅस बंद करते. बघू शकता एकदम कडक झालेत. माझ्यावर 2च कारले होते म्हणून त्याचीच बनवली मी. तोंडी लावायला छान आहे. तर याला तुम्ही काय नाव द्याल, कारला फ्राय वगैरे काय, तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही याला नक्की काय नाव द्याल आणि तुम्हाला ही रेसिपी म्हणजे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस मला माझी कारल्याची रेसिपी कशी वाटली, म्हणजे कारला फ्राय तुम्हाला मगाशी बोलले की मी नक्की काय बनवते हे तुम्हाला पुढेच म्हणजे व्हिडिओमध्ये कळेल. तर मी बनवलं आहे कारला फ्राय. ही नक्कीच सगळ्यांना आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.